नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। खरं तर आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे। कामकाज असो, शिक्षण असो किंवा नातेसंबंध टिकवायचे असोत, प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल आणि त्याचं रिचार्ज अत्यंत आवश्यक झालं आहे। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा प्रत्येक गोष्टीचा महिना 30 दिवसाचा असतो, तेव्हा मोबाईल रिचार्जचा महिना फक्त 28 दिवसाचा का? नोकरी करणाऱ्या व्यक्तीला महिन्याचा पगार 30 दिवसानुसार मिळतो। दूधवाला, भाजीवाला, घर भाडे सगळ्या गोष्टी 30 दिवसांवर आधारित असतात, पण मोबाईल कंपन्या मात्र 28 दिवसाचा प्लॅन देतात। याचा अर्थ असा की वर्षभरात ग्राहकांना 12 महिन्याऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो। म्हणजेच ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो। ही एक प्रकारची अप्रत्यक्ष लूटच आहे असं अनेकांना वाटतं। मोबाईल सेवा या आज गरज बनल्या आहेत, चैनीची गोष्ट राहिलेली नाही। त्यामुळे ग्राहकांना न्याय सेवा मिळणं हे त्यांचा हक्क आहे। 28 दिवसाच्या प्लॅनमुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची भावना या ठिकाणी निर्माण होते। याशिवाय अनेक वेळा इनकमिंग कॉलसुद्धा बंद होतात, जे अत्यंत गैरसोयीचे ठरतं आणि विशेषतः ज्यांच्यासाठी मोबाईल हा संपर्काचा एकमेव मार्ग आहे। म्हणूनच या ठिकाणी आता केवळ वेळ आली आहे। खरं तर आता वेळ आलेली आहे ती म्हणजे ग्राहकांनी सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा। 28 दिवसाच्या प्लॅन ऐवजी 30 दिवसाचा प्लॅन लागू करावा। तसेच इनकमिंग सेवा किमान फ्री ठेवावी, ही मागणी ठामपणे मांडली पाहिजे। खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहक संघटनांमार्फत किंवा थेट संबंधित कंपन्यांमार्फत आपली नाराजी पोहोचवणं गरजेचं आहे। जर आपण सगळे एकत्र आलो तर नक्कीच बदल घडवून आणता येईल। कारण ग्राहक हाच खरा राजा असतो आणि राजाने आवाज उठवला तर व्यवस्था बदलायला वेळ लागत नाही। पाहू शकता, ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। खरं तर 30 दिवसाचा प्रत्येक घटकाला 30 दिवसाचा अवधी असतो, मग रिचार्जसाठी का नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करा। धन्यवाद।